शासन ग्रामविकास विभाग यांनी काल जो परिपत्रक आहे तो दिनांक 26 डिसेंबर 2025 ला निर्गमन झालेले परिपत्रक आहे। त्याचा विषय असा बघा, जिल्हा परिषदेच्या अधीनस्थ मोडकळीस आलेल्या धोकादायक झालेल्या शाळांच्या इमारती निर्लेखनाबाबत मार्गदर्शक सूचना। या ठिकाणी शाळा मोडकळीस आली असेल तर त्या ठिकाणी इमारती निर्लेखनाबाबत मार्गदर्शक सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत। या ठिकाणी आपण पाहूया शासन परिपत्रक काय सांगतो ते पाहूया। उपरोक्त पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या अधीनस्थ मोडकळीस आलेल्या धोकादायक झालेल्या शाळांच्या इमारती, शाळा खोल्यांची बांधकामे लेखनाबाबत क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांनी पुढील प्रमाणे निर्देश या परिपत्रकान्वये देण्यात येत आहेत। जिल्हा परिषदेच्या अधीनस्थ या ज्या शाळा इमारती किंवा वर्ग खोल्या मोडकळीस आलेल्या आहेत, बघा जिल्हा परिषद शाळेच्या ज्या शाळा इमारती किंवा वर्ग खोल्या मोडकळीस आलेल्या आहेत त्याबाबत पंचायत समिती संबंधित गट विकास अधिकारी साहेब यांनी सविस्तर प्रस्ताव तयार करावा। म्हणजे बघा आपली जर एखादी आपली शाळेची वर्ग खोली जर मोडकळीस आली असेल तर आपण पंचायत समिती मार्फत गट विकास अधिकारी साहेब यांच्या मार्फत सविस्तर प्रस्ताव तयार करावा। त्यामध्ये गट विकास अधिकारी व उप अभियंता म्हणजे बांधकाम यांनी सदर इमारत बांधकामाच्या दर्जाबाबत स्ट्रक्चर ऑडिट संयुक्त तपासणी करून त्याबाबत अहवाल प्रस्तावासोबत शिक्षण अधिकारी म्हणजे प्राथमिक यांना सादर करावा। शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी कार्यकारी अभियंता म्हणजे बांधकाम यांचे अभिप्राय घेऊन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सदर प्रस्ताव सादर करावा। या अहवालामध्ये अस्तित्वातील इमारत बांधकामाचे वर्ष, सदर इमारत बांधकाम ज्या जागेवर असेल त्या जागेची मालकीची तपशील, सदर इमारतीचे बांधकाम कोणत्या योजनेतून करण्यात आले होते त्याचा तपशील, बांधकामाचे क्षेत्रफळ, त्यावरील खर्च, इमारत बांधकामाच्या सद्यस्थितीबाबतचे सविस्तर वर्णन, मोडकळीस आलेल्या इमारत बांधकामाचे घसारा मूल्यांकन व सदर बांधकाम पाडण्याची आवश्यकता नमूद करावी। पुढे पाहूया, काल अपव्यय टाळण्यासाठी केवळ धोकादायक झालेल्या शाळा इमारती वर्ग खोल्या निर्लेखित करण्याचे प्रस्ताव अभिप्रायार्थ अधीक्षक अभियंता, साबा विभाग किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा प्रमग्रास योजना यांच्याकडे सादर करण्याची आवश्यकता नाही। बघा आपली जो शाळा इमारती किंवा वर्ग खोली जर निर्लेखित करायची असेल तर त्याचा प्रस्ताव म्हणजे हे सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा हे प्रमग्रास योजना यांच्याकडे सादर करण्याची आवश्यकता नाही। मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रस्तावास मान्यता दिल्यानंतर अस्तित्वातील मोडकळीस आलेले बांधकाम पाडण्यासंबंधातील सविस्तर प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता घ्यावी। सर्वसाधारण सभेस विलंब होणार असल्यास जिल्हा परिषद अध्यक्षाच्या पूर्व परवानगीने निर्लेखनात मंजुरी घ्यावी व लगतच्या सर्वसाधारण सभेमध्ये सदर प्रस्तावास सर्वसाधारण सभेची कार्योत्तर मान्यता घ्यावी। मोडकळीस झालेली शाळा इमारत वर्ग खोल्या पाडण्यात जिल्हा परिषद सर्वसाधारण समिती किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष यांची मान्यता प्राप्त झाल्यानंतर सदर बांधकाम बाबतची आवश्यकता ती नोंद विविध रजिस्टर मध्ये घेण्याची जबाबदारी संबंधित उप अभियंता म्हणजे बांधकाम यांची राहील। बघा त्यानंतर प्रचलित लिलाव कार्यपद्धतीचा अवलंब करून वरील इमारत बांधकाम पाडण्याविषयी आवश्यक ती पुढील कार्यवाही उप अभियंता म्हणजे बांधकाम जिल्हा परिषद यांनी करावी। ज्या वर्ग खोल्या किंवा शाळा इमारत बांधकामाचे घसारा मूल्य रुपये 50,000 पेक्षा कमी आहे अशा वर्ग खोल्याचे बांधकाम निर्लेखन करण्याचे संपूर्ण अधिकार पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी यांना असतील। गट विकास अधिकारी यांनी पंचायत समिती मासिक सभेमध्ये सदरचा ठराव मंजूर करून घेऊन शालेय इमारती निर्लेखन करण्याबाबतची कार्यवाही करावी। जिल्हा परिषद शाळा इमारत वर्ग खोल्या यांचे वरील कार्यपद्धतीनुसार निर्लेखन केल्यानंतर सदर जागेवर अतिक्रमण होणार नाही याची देखील काटेकोरपणे दक्षता घ्यावी। वरील सूचना जिल्हा परिषद अधीनस्थ मोडकळीस आलेल्या धोकादायक झालेल्या शाळांच्या इमारती करिताच देण्यात येत असून जिल्हा परिषद इतर इमारती करता वाचा 1 व 3 येथील सूचना लागू राहतील। म्हणजे बघा हे जे जिल्हा परिषद शाळा इमारती बांधकामासाठीच ही मंजुरी देण्यात येत आहेत। अशा प्रकारचा GR या ठिकाणी निर्गमित झालेला आहे का ज्या शाळा किंवा वर्ग मोडकळीस आले असेल त्या BDO साहेब यांची परवानगी घेऊन त्यांना प्रस्ताव सादर करावा। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।